खूपच इम्प्रूव्हमेंट आहे. डॉक्टर ज्योती, आज पुन्हा एकदा ब्लड रिपोर्ट्स घ्या आणि ईसीजी घेताय ना? हो, ते सगळं रुटीन चालूच आहे. डॉक्टर राधा कुठे आहेत? रजेवर आहेत त्या. काय? अहो, त्यांच्या घरातलाच पेशंट आहे ना आणि त्या रजेवर गेल्यात? नाही, ठीक आहे, असेल तशीच काहीतरी इमर्जन्सी असेल, त्याशिवाय त्या यांना सोडून अशा जाणार नाहीत. शी इज व्हेरी रिस्पॉन्सिबल, यु नो. एनिवेज, मिसेस धर्माधिकारी, इम्प्रूव्हमेंट आहे, तेव्हा जस्ट रिलॅक्स, बी हॅपी आणि टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. काय? हो डॉक्टर. मिस्टर सौरभ, प्लीज. संताप होतो रे गारू, माझा संताप होतो. अशी कशी ड्युटी पोरं जन्माला घातली रे मी. केदार तसा, सौरभ, मार्कंडकरना आशा होती, ती मावळली. मार्कंडाचा वागेल असं वाटलं नव्हतं रे मला. हे कळलं ना आणि पायाखालची जमीनच सरकली, हादरून गेलो पूर्णपणे. सीमाचा सतत चेहरा डोळ्यासमोर यायला लागला. काय करेल ती बिचारी पोरगी आता? नाही नाही नाही, तरी मी तुला म्हणायचं बघ नेहमी, या दोघांच्या नात्यामध्ये ना काहीतरी गडबड आहे. हो, पण असं काही असेल असं कधी वाटलंच नव्हतं. आपला नवरा आपला नाही हे कळून सुद्धा तिने हे घर आपलंसं केलं. श्यामल वहिनींचं आजार पण काढलं. श्यामलचं काय, माझंही करते ती सगळं. पथ्य पाणी बघते, सगळ्यांचं हवं नको, जेवण खाण, सौरभचा अभ्यास, सगळं या पोरीने केलं रे. आणि तरीही तू तिला वेडं वाकडं बोलायचास आणि अजूनही बोलतोस. अरे बाबा, त्याचं तिने कधीही मनाला लावून घेतलं नाही. किंबहुना तो आमच्या दोघांचा एक टाइमपास असतो. काळजी वाटते रे पोरीची. इतकी वर्ष हा सगळा उद्रेक मनामध्ये दाबून ठेवल्यामुळे कदाचित ना ती हल्ली अशी विचित्र विक्षिप्त वागत असेल. सगळ्यांवर सतत ती का चिडचिड करते ना, त्याचं कारण आज मला कळलं. नाही पण घारू, या पोरीच्या पाठीमागे आता आपणच उभं राहायला हवं. तिला एकटं पडू देता कामा नये, सांभाळून घेतलं पाहिजे. मध्या, मला सुद्धा तुला हेच सांगायचंय. बरं वाटलं की नाही? अगं, असे तुला मी 2000 जोक सांगू शकतो, कारण हसण्याने हृदय बळकट होतं, कळलं का? आता तुला डिस्चार्ज मिळाला ना की सरळ पुण्याला, सक्तीची विश्रांती, म्हणजे तुझं टेन्शन सगळं दूर होईल. नाही बाबा, नाही. इथून दूर गेले ना की माझं टेन्शन आणखीन वाढेल. अगं पण बाबा नाही, प्लीज. बरं, तू म्हणशील तसं, पण इथे मी एक दिवस जास्ती थांबलं तर चालेल ना? बाबा. सॉरी, या सगळ्या प्रकारामुळे तुला एकटं राहावं लागतंय. सौरभ, मी एकटी नाहीये. तू माझ्या बरोबर आहेस. म्हणजे? सौरभ, तू बाबा होणार आहेस. काय? हो.
आय एम सो हॅपी, आय एम सो हॅपी. सौरभ हळू. आता मी कोणाचंही ऐकणार नाही. मी आता तुला दूर नाही जाऊ देणार. आता तू इथेच राहायचंस माझ्या बरोबर. मी आता खरंच कोणाचं ऐकणार नाही. मी सगळ्यांना कन्व्हिन्स करेन. मी सीमा वहिनीला पण कन्व्हिन्स करेन नक्की. पण ती ऐकती? तिला ऐकू दे किंवा न ऐकू दे, मी आता कोणाचंही ऐकणार नाही. आपण आता एकत्र राहणार. सो हॅपी. अरे तुम्ही सरळ इथेच आलात? हो, कारवणना फोनवर म्हणाले सीमाला ऍडमिट केलंय. हा. तेव्हा सरळ इकडेच आलो. चैन पडलं नसतो, घरी गेलो असतो आणि वेळ काढला असतो तर. बरं तुमचं काही बोलणं झालं का सीमाशी? नाही ना. हो, मी तर गप्पच बसलो होतो. काहीच बोलणं झालं नाही. बरं झालं. हा नाही काय नाही. नाही, मी तसाच बसून राहतो पोरीकडे बघत. पण सीमाची ही कंडिशन बघून माझा जीव अगदी गलबलला. तसाच उठलो आणि राधाला शोधायला लागलो. तर राधा कुठेच दिसेना. मी विचारलं तर कोणी म्हणालं रजेवर गेली, कोणी म्हणालं आत्ता येईल. पण मला नाही वाटत सीमाच्या या अशा अवस्थेत राधा रजेवर जाईल. मग हो ते पण खरंच आहे. म्हणजे नाही म्हणजे काही फार विशेष नाही. जरा दोघींचं बिनसलंय. ती काय घरामध्ये भांड्याला भांडं लागलं की आवाज हा येणारच. कसं आहे ते भांडण. विशेष काही नाही. अरे बापरे. म्हणजे आणि सीमाचा राग तुम्हाला माहितीच आहे. अहो नुसती राधा डोळ्यासमोर दिसली तरी तळ पायाच्या आग मस्तकात जाते तिची. म्हणून मग राधानेच याच्यावरती एक सुवर्ण मध्य शोधून काढला. म्हणजे राधा म्हणाली की उगाच त्यांना माझ्यामुळे त्रास होणार असेल तर 2-4 दिवस मीच जाते दुसरीकडे. त्यांच्या समोर येतच नाही, नजरेसमोर नाही का. म्हणजे काय असं म्हणून ती म्हणजे सीमाचा राग निवळला की मग परत येईन म्हणाली. हे शहाणपण. प्रश्न सुटला की नाही त्यामुळे बघा. थोडक्यात काय सीमा समोर राधाचा विषय आता काढायचा नाही. हो कारण डॉक्टरांनी सांगितलंय सध्या तिला स्ट्रेस देऊ नका. स्वभाव बदलत नाही माणसाचा हेच खरं. पण हा हट्टीपणा आणि इगो पहिल्यापासून सीमाच्या आनंदाच्या आड आलाय. पण पोर माझं काहीच ऐकत नाही. थोडक्यात काय सोडून द्यायचं सगळं झालं. मॅम अरे आलीस का ग? काय किती उशीर. आता तुलाच फोन लावत होते मी. जा हात पाय धुवून घे, आपण जेवायला बसूया. मॅम, सीमा वहिनींची तब्येत कशी आहे? इज शी इम्प्रूव्हिंग? डॉक्टर पणशीकर म्हणालेत की चांगली आहे रिकव्हरी. असाच रिस्पॉन्स राहिला तर 2-3 दिवसात घरी सुद्धा पाठवता येईल. गुड, व्हेरी गुड. मॅम खरं सांगू, हे मी तिथे नसल्याचे परिणाम आहेत. हो का? अरे मग उगीच बोलवलं आपण डॉक्टर पणशीकरांना. नाही तसं नाही, म्हणजे सगळं क्रेडिट त्यांनाच जातं. पण मी तिथे नसल्यामुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. मी जर तिथे असते तर कदाचित. इनफ इनफ राधा, इनफ. तुझी काहीही चूक नसताना सारखं स्वतःला दोष देत बसणं नको आता. पुरे. चल मी जेवण गरम करते. मॅम, आज जुई चक्क बोलली माझ्याशी. काय? हो, तुम्ही सकाळी जे सजेशन दिलं होतं ना, इट वर्कड. गुड. आता ती हळूहळू बदलेल. तिचं जगही बदलेल. जसं तुम्ही माझ्या जगात आनंद आणला होता तसं मी तिच्या जगात आणीन.
घारू जबरदस्तीने घेऊन आलात ना दादांना? हो, मला यायचंच नव्हतं. कशाला यायचं इथे? इथे येऊन परत वाद घालायला अजिबात इच्छा नव्हती माझी इथे यायची. यांनी जबरदस्तीने आणलं. इथे येऊन काय करायचंय? परत वाद, भांडणं. अरे रवी, पण तुला इथे चांगलं वाटत नसेल नाही का? स्वस्थ पडून राहावं लागतंय, गपचूप. घरात करतेस तसा आरडाओरडा करता येत नाही, हुकूम चालत नाही तुझा इथे. गपचूप पडून राहावं लागतं ना, म्हणून तुला वाईट वाटत असेल. काय? आम्हालाही वाईट वाटतं ह्याचं. आम्हाला सुद्धा घरामध्ये ही नसताना करमत नाही. आम्हाला ती सीमा आरडाओरडा करणारी आवडते, हवी हवीची वाटते ती. आता घर कसं ही नसताना ना एकदम सुन सुन थंड वाटतं. मृत अवस्थेत आहे की काय असं वाटायला लागतं. तिचा आवाज नाही, आरडाओरडा नाही. गोड खायचं नाही, मी सांगितलं ना, नाही म्हणजे नाही. असं कोणी ओरडालच नाही मला. मी खातोय आपला गोड. अरे मला कोणी चहा देणार आहे का? हा ठेवलाय चहा, गपचूप घ्या असं म्हणणार कोणी नाही. ही घरामध्ये नसल्यामुळे ना सगळं घर असं हवे असतो आम्हाला. मी सांगतो तुला, लवकर बरी हो आणि घरी ये. मधू, आता तू ताण घेतलास तर तुझी शुगर मात्र वाढेल. माझी काही शुगर बिगर वाढत नाही. मी ताण बिण काही घेणारच नाही. अजिबात टेन्शन नाही. तू पण घ्यायचं नाही का टेन्शन? म्हणजे कळलं की नाही? जे काय झालं ना ते सगळं विसरून जायचं. भूतकाळ विसरायचा, नव्याने आयुष्याला सुरुवात करायची आपण सर्वांनी आता. मग मला ही मुलगी आहे ना माझी, सीमा नावाची, जरा डॅबिस आहे मुलगी, पण मला ती आवडते. मला ती घरात यायला हवी परत. या बाळा, बरी हो लवकर. आणि मग अशी एकदम ठणठणीत, पुन्हा पहिल्यासारखा आवाज बिवाज खणखणीत, सतत माझ्यावर ओरडायला, माझ्यावर हुकूम गाजवायला. या बाळा, अशी बघवत नाही का तुला? काय काळजी करू नकोस, आम्हाला हवेस तू. आम्ही सगळे तुझे आहोत. आपलं घर तुझं आहे, फक्त तुझं आहे. तुझ्याच नावावर आहे ते सगळं. मला नकोच ते काही. सगळं तुझं आहे आणि तू परत ये. माणसं तुझी आहेत, घर तूही आमचीच आहेस. घारू ऐकलं तुम्ही दादा काय म्हणाले ते? मुलगी म्हणाला तुला तो. सीमा, आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत, मार्कांच्या नाही. तू आमची सून नाही, मुलगी आहेस. कळतंय मला सगळं. कोण किती पाण्यात आहे, कोणाच्या पुलाखालनं किती पाणी गेले, कोण कोणाला पाण्यात बघतंय, सगळं कळतंय मला. मला खात्री आहे राधा निर्दोष आहे. तिची काही चूक नाहीये या प्रकरणामध्ये. हे डोक्यावरचे केस आहेत ना, ते काही आपोआप नाही पांढरे झाले. अख्खं जग पाहिलंय मी, हजारो माणसं पाहिलेत. पण या प्रकरणामध्ये गडबड अशी आहे ना की सीमाचाही काही दोष नाहीये, फक्त तिची दिशाभूल झाली. पण ही दिशाभूल कोणी केली, कशी केली, याचा शोध घेण्याची ताकद आता राहिली नाही रे माझ्यात. पूर्वीचा मधुकर असताना बरोबर शोधून काढलं असतं मी.
पण आता काय आहे काय माहिती, आता मी असा विचार करतो की एका दृष्टीने झालं ते बरं झालं, योग्य तेच झालं. म्हणजे या सगळ्यामध्ये तुला खूप त्रास होणार आहे, कळतंय मला. केदारचा मुखवटा फाडून त्याचा खरा चेहरा सुद्धा एक दिवस सर्वांसमोर येईलच. सीमाही बरी होईल, घरी येईल, पुन्हा खंबीरपणे उभी राहील. तिची चूक तिला नक्की होऊन गेल. मी नाही ते बसलेला सगळं सावरायला. पण या सगळ्या प्रकरणामध्ये तुला मात्र आता खूप मानसिक त्रास होणार आहे. तुझ्या राधाची निंदा नालस्ती तुला सहन करावी लागणार आहे बाळा. थोडक्यात संसारातली एक परीक्षा आहे तुझी. पण या परीक्षेत जर तू उत्तीर्ण झालास तर त्याचे फळ सुद्धा तुला आणि राधाला चाखायला मिळणार आहे. काळजी करू नकोस. संसार करणं इतकं सोपं नाहीये. आयुष्याचा प्रवास एवढा सोपा असता तर मग काय रे, खडतर आहे तो. खाचखाळग्यातून जाणारा रस्ता असतो आयुष्याचा. सगळ्या अनुभवातून जावं माणसाने. त्याच्यातून ताऊन सुलाखून जो निघतो ना, तो खरा सुखी होतो. चांगला आहे असे प्रसंग यावेत आयुष्यात. पण तुला खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. वाट बघावी लागणार आहे सीमा पुन्हा पूर्ववत होण्याची. आणि ते होईल, नक्की होईल. खात्री आहे मला, विश्वास आहे त्याच्यावरती. मग आपण सगळेजण पुन्हा एकत्र येऊ. पुन्हा आपलं घर हसतं खेळतं बागडतं राहील. केदार मानसिक रोगी निघाला. मार्कंडचं नाव सुद्धा घ्यायची माझी इच्छा नाहीये. तर माझी आता सगळी भिस्त आहे ती फक्त तुझ्यावर आणि राधावर. तूच आहेस आता माझा आधार. सगळं व्यवस्थित होईल. काळजी करू नकोस, रडू नकोस. हॉस्पिटल आहे. कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. पुस डोळे पुस. बस काय नाही होणार. हा, कोरडे उमासे येते. बस बस, घे पाणी पी. खूप त्रास होतोय का ग? त्रास होतोय पण मजा येते. आय एम रिअली एन्जॉयिंग इट. मी पण खूप एन्जॉय करते तुझे गोड दिवस. छान वाटतंय मला. तू तुझ्या सगळ्या पेशंटना असं करा तसं करा, तमुक खा अमुक खा असं सांगायचीस ना. आता सगळं तुला ऐकायला लागणार आहे. पण सौरभशी मात्र मी काहीच शेअर करू नाही शकत. आय एम रिअली मिसिंग हिम मॅम. मी काय करू? मी तरी काय सांगू बच्चा. मी सांगितलेलं ऐकणार आहात का तुम्ही? काहीतरी विचित्र निर्णय घेऊन ठेवलाय दोघांनी. मी काय म्हणते राधा, अगं ही गोड बातमी तरी सांग ना त्याला. नाही मॅम, 100 वेळा माझ्या मनात आलं होतं. पण त्याला सांगितल्यानंतर ना तो 1 मिनिटही शांत बसणार नाही. तो सगळं सोडून माझ्यापाशी येईल. आणि तसं जर झालं तर तुम्हाला माहितीये काय होईल. मग आता काय इलाज आहे का या सगळ्याला? तू इथेच बस, मी तुझ्यासाठी खायला घेऊन येते. मॅम, माझी इच्छा नाही काय खायची. इच्छा नसली तरी खायला पाहिजे. डॉक्टरचं ऐकायचं. असंच सांगतेस ना पेशंटना. थोडस खा, आणते. मॅम, अगं काय झालं? काय झालं राधा?
राधा, आता सौरभ असता ना तर 50 गोष्टी समोर आणून ठेवल्या असत्या. नुसत्या उड्या मारल्या असते त्यांनी. बाळाशी बडबड करत बसला असता तो. बच्चे मी बोलवू का त्याला? नाही, नको. त्याला न बोलवता सुद्धा त्याची बाळाशी ओळख करून देता येईल. आपण सौरभ बद्दल खूप बोलूया. म्हणजे आम्ही पहिल्यांदा भेटलो ना तेव्हापासून सगळं बाळाला सांगू. म्हणजे